राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। यामध्ये अल्पमुदत, पुनर्गठित आणि पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे। व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि ग्रामीण बँकांना या संदर्भात शेतकरी असाल तर सर्वांनी लक्ष देऊन इकडे बघा। नवीन आलेल्या बातमीनुसार या महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे। आलेल्या माहितीनुसार महत्त्वाच्या 16 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये हे पैसे आता जमा होणार असल्याची माहिती आत्ताच समोर आलेली आहे। बँकांमध्ये पैसे जमा झाल्याचा SMS शेतकऱ्यांना येत असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी सूत्रामार्फत आता समोर आलेली आहे। आता राज्यातील 36 जिल्ह्यापैकी जवळपास 36 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण सकाळपासूनच पसरल्याची आपल्याला माहिती समोर आलेली आहे। आता 16 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी कर्जमाफीचं 2 लाख रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आणि जे काही उरलेली 20 जिल्हे तर त्या 20 जिल्ह्यामध्ये 15 जुलैला पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता आपल्याला राज्य सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा केलेली होती आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही इथून पुढे अटी आणि पात्रता शर्ती लावल्या नाहीत असा एक दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना बोलताना या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कर्जमाफी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी कर्जमाफीमध्ये कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही या ठिकाणी टाकलेल्या नाहीत, आम्ही लावलेल्या नाहीत असं त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना सर्वात मोठा या ठिकाणी दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी कर्जमाफीचा अपेक्षा मनात धरल्या होत्या ती तुम्ही जे स्वप्न होतं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण होतंय असं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता 2 लाख रुपयाची कर्जमाफी नेमकी तुम्हाला कधी मिळणार असं शेतकऱ्याला वाटत होतं। अखेर त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती या ठिकाणी वेगाने या ठिकाणी पुढे होत असल्याची प्रक्रिया देखील समोर आलेली आहे। कारण खरीप हंगाम देखील या ठिकाणी तोंडावर झालेला आहे। काही शेतकऱ्याचे पेरण्या झालेत, काही शेतकऱ्याच्या पेरण्या अजून बाकी आहेत। तर या ठिकाणी शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी या ठिकाणी सरकार देखील प्रयत्नशील आहे। आणि बियाणे खरेदी करायला पैसे नसतात, खत औषधाच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना पैसे नसतात। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पैशाची खूप गरज असते। याचा विचार करून जून महिन्यामध्येच कर्जमाफी करायची होती। तर हा जून महिना देखील या ठिकाणी संपत आलेला आहे। बोटावर म्हणजे 1-2 दिवस आता या ठिकाणी बाकी राहिले आहेत। त्यांना पैशाची गरज होती, त्यामुळे आता पैसे जमा करायला शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आता बघा तुम्हाला आता कधी पैसे जमा होणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे। आणि पुढील महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे, ते म्हणजे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता जून महिना संपत आला, अगदी एकच दिवस बाकी राहिलेला आहे। त्यामुळं कर्जमाफीच्या हालचालीने अतिशय मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता सगळ्यात महत्त्वाचं कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत, सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे, 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्याच्या याद्या संबंधित बँकेकडे कोणकोणत्या बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत। त्याचबरोबर पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्याचे जे काही लाभार्थी शेतकरी तर ते तपासणी देखील काटेकोरपणे या ठिकाणी करण्याची ऑर्डर बँकाने या ठिकाणी दिलेला आहे। त्याप्रमाणे बँकेच्या नोंदी तपासण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी कालपासून सुरू होत्या। त्यामुळे ही प्रक्रिया सकाळी पूर्ण झाल्यानंतरच या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आज जवळ पाहायला गेलं तर 14 ते 16 जिल्ह्यामध्ये 2 लाख रुपये या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्हाला 50,000 रुपये या ठिकाणी अनुदान देखील मिळणार असल्याचं माहिती या ठिकाणी समोर आलं आहे। त्यानंतर उरलेले जे काही 20 जिल्हे तर त्या 20 जिल्ह्यांना 14 जुलैपर्यंत या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागू शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काय काय तपासणी होणार ते तर बघा। आता 16 जिल्ह्यामध्ये आजपासून तपासणी सुरू झालेली आहे, ते म्हणजे सरकारी नियमानुसार ही माहिती या ठिकाणी समोर आली आहे। ते म्हणजे जमिनीचा तुमचा 7/12 बँक खात्याची या ठिकाणी जुळून घ्यावं लागणार आहे। ही सर्व माहिती या ठिकाणी आली पाहिजे। त्यामुळे आता काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी थोडं प्रतीक्षा करावं लागणार आहे। 15 जुलैपर्यंत या ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते। तर आता महत्त्वाचं म्हणजे 16 जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी असतात त्यांना प्रतीक्षा करायची गरज राहणार नाही। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते 16 जिल्हे पैसे जमा होणार आहेत, सगळ्यात माहिती समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचे कोणकोणते 16 जिल्हे आहेत ते लगेच पाहणार आहात। जवळपास 16 जिल्ह्यामधील 25 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार असल्याची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोण यासाठी पात्र ठरतंय हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता कोणकोणत्या बँकेबद्दल देखील अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे।
आता बँकेबद्दल महत्त्वाची माहिती अशी आहे की यामध्ये अनेक शेतकरी बांधव अपात्र देखील होणार आहे. राज्यामध्ये जवळपास या ठिकाणी असं देखील सांगण्यात आले गेल्या तर 27 ते 28 मध्ये वेगवेगळ्या बँका होत्या, परंतु यामध्ये फक्त 10 बँकांमध्येच कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश या ठिकाणी राज्य सरकारकडून देण्यात आलेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये पीक कर्ज काढले का, पिकासाठी तुम्ही कर्ज काढले का, तर त्या टप्प्यातील 16 जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी राहतात आता या ठिकाणी करण्याचे म्हणजे कर्ज माफ करण्याचे आदेश या बँकेनं देण्यात आलेत. आता तुम्हाला यामध्ये बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का, KYC प्रक्रिया तुम्ही कंप्लीट केली का, ओरिजिनल तुम्ही फार्मर ID काढले का, हे सर्व काही तपासणी या ठिकाणी आता करून घ्यायचं आहे. हे अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. अजून एक माहिती या ठिकाणी समोर आले, ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र पूर्ण व्यवस्थित केले, बँक खातं ॲक्टिव्ह केले, जमीन नोंदी कर्जाची माहिती जुळली, तर अशा लाभार्थ्यांसाठी 16 जिल्ह्यामध्ये जे काही राहत असतील ते जे काही कर्जाच्या ओझ्याखाली दबले असतील तर अनेक कुटुंबांना या ठिकाणी सर्वात मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता प्रत्येकजण पेरणीच्या तयारीमध्ये खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हा आधार या ठिकाणी तुम्हाला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे औषधाच्या खर्चाची या ठिकाणी चिंता पूर्णपणे मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पण शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यामध्ये हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला 15 जुलैपर्यंत वाट पाहावं लागू शकते. त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे 2 मिनिटे वेळ काढून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. काही या ठिकाणी तुम्हाला 4-5 मिनिटे तुमच्या आयुष्यातला वेळ काढायचा आहे. फक्त तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे 24 तासाच्या आतमध्ये कर्जमाफीचे पैसे अनेक शेतकरी बांधवांना मिळणार असल्याची माहिती जे काय राज्य सरकारचं सूत्राच्या मार्फत या ठिकाणी माहिती आलेलं आहे. या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीची पैसे आहेत ते देण्याची तयारी देखील सुरू होती, परंतु या ठिकाणी राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याची माहिती या ठिकाणी समोर आली होती. त्यामुळे केंद्राकडून देखील राज्य सरकारने जवळपास 35,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मागवण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला अत्यंत या ठिकाणी वेग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता याच काळात अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागच्या 2 आठवड्याच्या पाठीमागे PM किसान योजनेचे 2,000 रुपये आलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे या ठिकाणी आलेले आहेत. परंतु तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे की जून महिना संपायच्या आतमध्ये या ठिकाणी सर्व बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीचे 2 लाख रुपये देऊन टाका. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काय नियमित कर्ज भरणार आहेत त्यांना सुद्धा पैसे पाठवण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. आता खरीप हंगामासाठी बियाणं, खतं, औषध खर्चाचा जो ताण शेतकऱ्यावरती वाढतोय तो ताण वाढू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरकारने देखील सर्वात अगोदर निर्णय घेतल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. बघा, आता सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार का नाही याबद्दल देखील सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे. त्यापैकी सांगण्यात आले की 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लाभ जमा होणार असल्याची माहिती. त्यानंतर 20 जिल्ह्यामध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी आता 15 जुलैपर्यंत वाट पाहावं लागू शकते. त्यामुळं शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, सरकारच्या तपासणीत या ठिकाणी माहिती समोर आल्याचं आपल्याला सांगण्यात आले. आता अनेक शेतकरी बांधवांना देखील सांगण्यात आले की पीक कर्ज पिकाच्या नावाखाली काहींनी घरं देखील बांधलेत, मोठमोठ्या गाड्या देखील घेतल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. आता बघा, काही जणांनी दुकान टाकले आहेत, ट्रॅक्टर घेतलेत, पाईपलाईन केले आहेत शेतामध्ये, काहींनी बागा लावलेत, तर काही ठिकाणी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभसुद्धा मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवून बघा, पुढील 48 तास ते 24 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिल्या टप्प्यातील लाभार्थी यादी बँकेकडे पोहोचवण्याची ऑर्डर देण्यात आले. ज्यांचं बँक खातं आधार कार्डची लिंक केलेलं आहे, ज्यांनी कागदपत्र या ठिकाणी व्यवस्थित काढून ठेवले आहेत, त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. अजून एक शेतकऱ्यासाठी बांधवासाठी घालण्यात आले, तुमच्या बघा सरकारी नोकरीला कोण लागला आहे का, कारण मागच्या 2000च्या त्या ठिकाणी 25-24ला पोलीस भरती देखील भरपूर निघाली होती, तर आर्मी भरती भरपूर निघाली होती. त्यामध्ये अनेक शेतकऱ्याचे मुलं देखील या ठिकाणी भरती झालेले. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना तलाठी असेल, नंतर बँक अधिकारी असेल, या ठिकाणी सरकारी नोकरी लागल्याचं आपल्याला समोर आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये कोणी जर नोकरी करत असेल तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यामध्ये 25 ते 27 बँक आहेत, त्या सर्वच बँकांमध्ये कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी तुम्हाला देता येणार नाही. फक्त जवळजवळ या 10 बँकेमध्ये कर्जमाफी तुमचं केलं जाणार आहे. या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये फार्मर ID कार्ड जमा केलं आहे का, फक्त अशाच ठिकाणी 16 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता बघा, अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली जर तुम्ही दबला असेल, कारण 1000 कुटुंब या ठिकाणी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, कधी कर्जमाफी होईल असं देखील तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहेत, तर सरकारने शब्द दिला आहे
की जून महिन्याच्या आतमध्ये पैसे जमा होतील. जून महिना आता या ठिकाणी संपायला आला, म्हणजे आज एकच दिवस बाकी आहे. तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणती तयारी करून घ्यायची आहे ते देखील सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा पैसे तर जमा होणारच आहेत, कारण सर्वच बँकेमध्ये पैसे सोडले तर अनेक शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या बँकेमध्ये पैसे या ठिकाणी कर्जाचे काढलेत, ज्याचं आधार कार्ड बँकेला लिंक नसतं, त्यांचा स्वतःचा IFSC कोड नसतो. अशा अनेक बँका या ठिकाणी विलिनीकरण या ठिकाणी झालेलं आहे. तर त्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी खूप अडचण निर्माण या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी नियमित कर्ज भरणार तुम्ही शेतकरी आहात का? तसेच या ठिकाणी आता तुमचे 2 ते 3 वर्षापासून थकीत 2 लाख रुपयाच्या वरती कर्ज असेल तर अशा शेतकरी बंधूसाठी हा सर्वात मोठा दिलासा मिळायचा आपल्याला पाहायला मिळते. आता सुरुवातीला बघूया कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत, त्यानंतर बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेचा तुम्हाला हप्ता जमा झाला असेल, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी होणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. जे काही पात्र शेतकरी आहेत, जे गरीब आणि वंचित शेतकरी आहेत, त्यांनाच कर्जमाफी होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आले. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं. चला तर मग तुम्हाला पुढचा नियम सांगतो. आता तुम्हाला 7/12 उतारा चेक करण्यात येईल. तुमची जमीन किती आहे, जमिनीतून मिळालेलं तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील चेक करण्यात येईल. शेतकऱ्याची जमीन जास्त आहे का, ज्याचं उत्पन्न 10 लाख, 15 लाख, 20 लाख असं उत्पन्न होते, त्यांना 5 लाख अशी शेती आहे, म्हणजे 5-10 लाख रुपये उत्पन्न होते आणि त्यांनी पाहायला गेलं तर 10 लाख रुपये, 15 लाख रुपये कर्ज काढून ठेवले, तर त्यांना सरकार काय म्हणतंय की आम्हाला पण कर्जमाफीचा लाभ झालाच पाहिजे, परंतु तुम्हाला कर्जमाफीचा लाभ अजिबात होणार नाही. फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी ज्यांचं उत्पन्न मर्यादा कमी आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आहे. पुढचा अत्यंत महत्त्वाचा नियम या ठिकाणी सांगण्यात आला आहे. अनेक शेतकरी बांधव देखील या ठिकाणी नियमामुळे बाहेर निघणार आहेत. ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असणं बंधनकारक आहे, अनेकाचे पांढरे रेशन कार्ड आहेत, त्या पांढऱ्या रेशन कार्डधारकांना कर्जमाफीचा लाभ अजिबात मिळणार नाही अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता बँका कोणकोणत्या आहेत लगेच सांगतो. तुमचं आता लगेच बँकाचे जे काही गव्हर्नमेंटच्या बँका आहेत त्यात लगेच सांगतो. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, जिल्हा परिषदच्या काही बँका आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक, त्यानंतर इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, नॅशनल बँक, नंतर ॲक्सिस बँक, युनियन बँक, नंतर बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये लवकरच कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, बँक स्टेट ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ इंडिया. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर जे काही गव्हर्नमेंटच्या बँक आहेत त्या गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये कर्जमाफी होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक ज्या काही बँका आहेत त्या बँकेमध्ये हजारो शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्ज काढून ठेवले. या बँकेमध्ये जर तुमची KYC कंप्लीट नसेल तर लवकरात लवकर तुम्ही KYC कंप्लीट करून घ्या. कागदपत्र व्यवस्थित जमा केले असतील तर तुम्हाला थेट तुमच्या पैशाचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे. आता सगळ्यांनी 2 मिनिटं कान देऊ नका. कोणकोणत्या जिल्ह्याची यादी यामध्ये आली आहे बघा. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. त्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे अकोला, बुलढाणा हे जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत. आता या जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफी होणार आहे. त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफी होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर लातूर, हिंगोली, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफी होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. त्यानंतर नांदेड, बीड, धाराशिव, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोकणातील ही जिल्हे आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफी होणार आहे. आणि कोल्हापूर या भागामध्ये जे काही शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज काढून ठेवले, सरकार नियमाच्या अटीमध्ये बसलेत, यांना सर्वांना कर्जमाफीचा लाभ होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.